नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग विशेषतः सिन्नरमध्ये मोटारसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन याबाबत तपास करण्याचे आदेश दिले असता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजय दत्तात्रय दळवी वय 21 राहणार विंचूर दळवी तालुका सिन्नर व अनिकेत श्रीधर मानकर वय 24 राहणार राहुरी भगूर पांढुर्ली रोड जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 8,35,000 रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। आरोपींची अधिक चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली सिन्नर शहर कुंदेवाडी दोडी घोटी वणी संगमनेर श्रीरामपूर आदी भागांतून 10 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे। याच आरोपींकडून अधिक चौकशीत चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके राहणार विंचूर दळवी तालुका सिन्नर याचाही मोटारसायकल चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे। मात्र तो सध्या फरारी आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अंमलदार हे उघडकीस न आलेल्या मोटारसायकल चोऱ्यांचे तपास करीत असताना गुप्त खबऱ्यांमार्फत त्यांना माहिती मिळाली की सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावाच्या शिवारात काही संशयित चोरीच्या मोटारसायकली विकण्यासाठी येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचला असता अजित दळवी व अनिकेत मानकर हे पोलिसांच्या सापळ्यात अडकले। त्यांच्याकडून पोलिसांनी होंडा बजाज बुलेट आदी विविध प्रकारच्या 8,35,000 रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। तसेच फरारी गुन्हेगार सख्या नामदेव शेळके हा देखील अभिलेखावरील गुन्हेगार असून पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात 3 वर्षापासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता। जामिनावर सुटताच त्याने पुन्हा 2 साथीदारांसह मोटारसायकली चोरल्यामुळे पोलीस त्याचाही शोध घेत आहेत। या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाचे अभिनंदन केले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।